आता आपल्याला कुठे थांबायची गरज नाही. ऑफिस मधलं आपलं फक्त आता 92 किलोमीटर राहिलेलं आहे. तर मित्रांनो, या कंपनीत आपण झोपू शकत नाही. त्यांनी सांगितले ट्रेलर डिस्कनेक्ट करून गाडी बाहेर लावायची आहे. तर आपल्याला इथून आता एक्झिट करायचं आहे. म्हणणार काय, मागल्या वेळा व्लॉगमध्ये पण शिराच होता. मला स्पेशली शिरा आवडतो. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर आपली ट्रिप इटलीला चाललेली आहे. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पार्ट 1 बघितला असाल. तर आपण आता आहोत जर्मनीमध्ये, पेड पार्किंगमध्ये. तुम्हाला माहीत आहे, आता आपण जायचं आहे इटलीसाठी. आपलं 570 किलोमीटर राहिलेलं आहे. त्यापैकी 400-450 किलोमीटरवरती जाऊन आपल्याला पुन्हा एकदा पे पार्कमध्ये गाडी पार्क करायची आहे. आज आपल्याला तिथं पोचायचं आहे. त्यानंतर उद्या आपलं अनलोडिंग आहे. तर सकाळ झालेली आहे. सकाळचं माहोल बघू शकताय. तर गाड्या जवळपास सगळ्या गेल्या. अंकल होतो इथे, तर दुधाचा टँकरवाले अंकल ते पण गेले. त्यांनी जरा उठवून टाटा बाय बाय केलं. तर खूप छान होते अंकल ते. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7. आपण ड्युटी केलेली आहे स्टार्ट. तर मित्रांनो, कॉफी बनवून वगैरे झालेली आहे. ड्युटी आपण आता सुरुवात करत आहोत. गणपती बाप्पा मोरया. दोन एक्झिट आहेत म्हटलं तुम्हाला. एक या साईडला आहे आणि एक या साईडला. ही थोडीशी आसान आहे. तिकडे अजून जरा फिरून यायला लागते, सिग्नल वगैरे लागते. त्यापेक्षा इकडून गेलं म्हणजे आपल्याला थोडंसं जवळ पडतं. Now turn right, then turn right. मोबाईल आपल्याला फक्त राईट टर्न घ्या. 1 नंबर एक्झिट, 2 नंबर एक्झिट. Now turn left, then turn left. आता बरोबर पोहोचतोय आपण. हे फक्त स्कॅन करायचं आहे, गेट ओपन होतंय. आपण पेमेंट तुम्हाला माहिती आहे, कालच आपण Now turn left केलं होतं. ते onto अंकल Robert आणि Koch आम्ही दोघं जण जाऊन Straße. पेमेंट केलं होतं. बस ओपन झालं. Restricted accessible area. आज काय आपला प्रवास जास्त नसणार आहे. 470 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. त्यानंतर आपलं पार्किंग असणार आहे. मगाशीच तुम्हाला म्हटलं मी. पूर्ण हायवे जॉईन करायचा आहे. In थोडस 400 meters अर्धा turn एक left, किलोमीटर then join हायवेच्या the motorway onto आतमध्ये. Anschluss-Pfaffenhofen. आज ऊन छान पडले. आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचे आणि 9 नंबर हायवे जॉईन करायचा आहे, जो ननबर्गला जातो. तो आपण Now turn left, मुंचनच्या then join the थोडंसं motorway पाठीमागे onto आहे. Anschluss-Pfaffenhofen. काल आपलं थोडक्यासाठी 10 तास लावावा लागला. फक्त 4 मिनिटं ड्राईव्ह एक्स्ट्रा झाली. 10 तास तुम्ही 1 मिनिट ड्राईव्ह करा किंवा 59 मिनिटं ड्राईव्ह करा, तो तास पूर्ण काउंट केला जाईल. तर 4 मिनिटासाठी आपला 10 तास काउंट झाला. 9 तास 4 मिनिटं ड्रायव्हिंग झाली आपली. तर आपण इमर्जन्सी ठेवला होता, इमर्जन्सीसाठी तो गेला. तर मित्रांनो, 1.5 तासाचा प्रवास झालाय. आपण ऑस्ट्रियाच्या बॉर्डरच्या जवळ आलोय. जवळ म्हणजे अजून लांब आहे थोडी, 20-25 किलोमीटर आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, इथून पुढे आपल्याला पूर्ण इटली पोहोचतपर्यंत असा समोरचा नजारा तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये, तर डोंगर, पर्वत, दऱ्या असाच रोड असेल का. तर हा ऑस्ट्रियाचा भाग तुम्ही पहिल्या पण व्हिडिओमध्ये आधी बघितला असेल की पूर्ण असा डोंगराळ भाग आहे इकडे ऑस्ट्रिया, इटली. तर जे याच्या आधीचे व्लॉग आहेत त्यामध्ये पण तुम्ही बघितला आजचीला. या रोडनं पण आपण भरपूर वेळा गेलोय. काही इंस्टाग्रामवरती पण माझे ब्लॉग आहेत ते या रोडचे आहेत.
ऑस्ट्रियाचं पाणी सगळ्यात प्यायला चांगलं असतंय. आपल्याला तिथं पाणी पण करून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, आपण पोहोचलोय आता ऑस्ट्रियाच्या बॉर्डर जवळ. 3 किलोमीटर राहिलेले बॉर्डर. समोर पाहू शकताय हा नजारा आता असाच राहणार आहे. इथून आपण इटलीतून आणि कोणती ट्रिप मिळते तिकडे जायच पत्तर हा समोरचा नजारा असाच राहील. पर्वत, डोंगर, दर्या, खोरं असंच राहील. आणि इकडं रोड बघा, आता इकडं 2 लेन म्हणजे 4 लेनच रोड राहील. आता बाकी आपण आता अजून पण जर्मनीत जायचं, ऑस्ट्रियात जायचं आहे. तर या साईडला जसं झालं आता तुम्ही ऑस्ट्रियात सुद्धा 2 लेन 3 लेन 2 लेनच रोड राहतील. का तर आता पूर्ण डोंगरावरती वगैरे असं जायचं आहे, 2 लेनच रोड राहतील. आता जर्मनीमध्ये 6 लेन पण होते, 4 लेन पण होते, पण इकडं थोडासा डोंगराळ भाग असल्यामुळं इकडं 2 लेनच रोड भेटतील. इकडं 2 लेन, पलीकडचे 2 लेन. ही काही इमर्जन्सी लेन आहे, तुम्हाला माहीतच आहे. ऑस्ट्रियामध्ये पण जबरदस्त पोलीस म्हणजे स्ट्रिक्ट आहेत. ऑस्ट्रियामध्ये तर जर्मनीपेक्षा जास्त काय म्हणते त्याला स्ट्रिक्ट आहे. बिलकुल अजिबात नेग्लिजन्सी अजिबात बर्दाश्त होत नाही. आणि यांचे रूल्स पण भरपूर आहेत. संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत ऑस्ट्रियामध्ये तुम्ही 60च्या वरती स्पीडनं गाडी चालवू शकत नाही. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही चालू शकता, पण 60च्या स्पीडनंच गाडी चालवायची. हर ठिकाणी ऑटोमॅटिक कॅमेरा आहेत. दिवसा ते 85चं स्पीड नोट करतात, पण जसं संध्याकाळी 9 झाले की ते ऑटोमॅटिक 60 वरती येतात. 60च्या नंतर तुमची गाडी गेली त्या कॅमेरा पुढून की तुमचा लगेच फोटो कॅप्चर किंवा चलन होतं. आणि तसं लिहिलेलं पण आहे, प्रत्येक बोर्डवरती लिहिलेलं आहे की बाबा 6 to रात्री म्हणजे 21 ते 6 या दरम्यान स्पीड 60च पाहिजे. हा बोर्ड दिसतो बघा, ब्ल्यू कलरचा, ऑस्ट्रियाचा आहे. आपण ऑस्ट्रियामध्ये एंट्री केली. बस आपल्याला पुढं कुठं पार्किंग भेटतंय का बघायचं, थांबायचंय. आपल्याला कंट्री बिगिन करायचं. बॉर्डर साठी डिवायडेशन केलंय. या लेन मध्ये ट्रक जाऊ शकत नाही, या राईट लेन मध्येच ट्रक जाऊ शकतो. वरती बोर्ड लिहिलाय. या इथं ऍक्च्युली बॉर्डरच आहे पोलीस, पण आता नाही कोण. पण ते कॅमेरा आहे, कॅमेरामध्ये त्यांना दिसतंय काही अंतरावर त्यांची काय म्हणतो ना आपण थोडक्यात सांगा पोस्ट आहे. त्या पोस्ट मध्ये इथलं सर्व्हिलन्स सगळं त्यांना तिथं दिसतंय. समजा आपण काही चूक जरी केली असेल तर ते इथं तुरंत कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतंय. ते पुढे येऊन आपल्याला पकडतात लगेच. इथं आपल्यासारखं काय ते रस्त्यावर उभा राहायला लागत नाही. कुणाला धरायचं असलं किंवा काय करायचं असलं तर इथं रोडवरती कुठे युरोपमध्ये तुम्हाला थांबायची गरज नाही. हर अर्ध्या 1 किलोमीटरला CCTV आहे, कॅमेरा आहे रोडला. आणि एवढे डिजिटल आहेत ना, तुम्ही आत गाडीत काय करताय ते सुद्धा दिसतंय. अगदी असं काय म्हणतो त्याला आपण DSLR मध्ये फोटो काढतो असा फोटो येतो. एखाद्या चलनचा फोटो जर मला कंपनीने पाठवला कधी तर मी माझ्याकडे आला तर तुम्हाला मी पाठवतो. म्हणजे आपण व्हिडिओ मध्ये दाखवायचा प्रयत्न करूया. एकदम डिजिटल फोटो येतो. म्हणजे तुम्हाला काय ना असं वाटणार कोणतरी थांबून फोटो काढलाय. एवढे जबरदस्त कॅमेरे आहेत. त्यामुळे इथं असा क्राईम करून आपण म्हणतो ना की काहीतरी करून पळून गेला. स्पीड कॅमेरा आहे कुठेतरी इथं समोर. 80चं स्पीड आहे, आपण 85 वर चाललोय. समजा काय क्राईम केला तुम्ही तर असं पळून जाऊ शकत नाही तुम्ही. कुठल्या ना कोणत्या CCTVत तुमचा व्हिडिओ हा कैद होणारच. म्हणजे एवढं सोपं नाही आपण असं म्हणायचं की इथं 2 नंबर करणं सोपं नाही. होत असेल आपल्याला, मला नाही माहिती, होत असेल पण खूप प्रमाण कमी. का तर एवढं सर्व्हिलन्स जबरदस्त आहे यांचं युरोपमध्ये किंवा या पाश्चात्य कंट्रीत म्हणा की ज्याची तोड नाही. म्हणून हे आपल्या पुढं आहेत भरपूर. 100-150 वर्ष आपल्यापेक्षाही लोक पुढं आहेत. आपल्याला थोडंसं छोटं पार्किंग शोधायचं, फक्त आपल्याला कंट्री बिगिन करायचं आहे. थांबल्याशिवाय होऊ शकत नाही.
मग ती चालूमध्ये आपण बिगिन कंट्री होऊ शकत नाही, तो ऑप्शन ओपनच होणार नाही. जोपर्यंत गाडी थांबत नाही तोपर्यंत ऑप्शन ओपन होत नाही. आपण आता ऑस्ट्रियात आलोय तर ती ऑस्ट्रिया कंट्री आपल्याला बिगिन करायची. ह्याच्या पूर्वीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही त्या गोष्टी पाहिल्या आजच्या. तर 2 किलोमीटरवरती एक फ्युल पंप आहे, तिथं जाऊन थांबूया, कंट्री बिगिन करूया. बघूया चांगला पंप असेल व्यवस्थित तर 45 मिनिटाचा ब्रेक पण घेऊया, काहीतरी नाश्ता बनवूया. आज पूर्ण टाइमपास करत जायचं आपल्याला, का तर आपल्याला जास्त दूर जायचं नाही, तुम्हाला मगाशी सांगितलंय. आता राहिले 320 किलोमीटर फक्त, 4 तासाचा प्रवास आहे. त्यामुळे बिलकुल टाइमपास करत जायचं आहे निवांत आपल्याला. आज असं समजा की काही काम नाही, एकदम निवांत मौज मजा घेत जायचं आहे आपल्याला. त्यामुळे इथं जर असेल पंप व्यवस्थितच असणार आहे, मोठा असतोय, तर इथं आपण 45 मिनिटाचा ब्रेक घेऊया. पुढं पार्किंग आहेत भरपूर, त्या पार्किंगमध्ये पाणी भेटतं. तुम्हाला म्हटलं ना ऑस्ट्रियाचं पाणी भरून घ्यायचं, त्या पार्किंगमध्ये आपण पाणी भरून घ्यायचं पिण्यासाठी. बाकी टाइम आपण विकतच पाणी घेतो, पण ऑस्ट्रियाचं पाणी एकदम साफ आणि सुथरं, बिलकुल एवढं टेस्टी आहे की विचारू नका. आपल्या इंडियामध्ये मोठमोठी जी लोक आहेत ती इथून पाणी पिण्यासाठी ऑस्ट्रियाचं पाणी त्यांना जातं एवढं. का तर डोंगरातून जे पाणी येतं ना ते एकदम स्वच्छ आणि साफ सुथरा, एवढं इतकं की विचारू नका. आणि त्याच्यात मिनरल्स भरपूर आहेत, त्यामुळे टेस्टी एकदम. तर इथं बोर्ड लावलाय पंपासाठी, इथून एक्झिट घ्या म्हणा. तर आपण इथून एक्झिट घेणार आहोत. आहे जागा, मोकळं आहे सगळं. पुढं मोठं पार्किंग आहे, इथं थोड्याशा गाडीसाठी इथंच लावूया आपण. आपल्याला कंट्री बिगिन करायची आहे फक्त. या इथंच लावूया, ट्रेलर आहे फक्त इथं. बस थांबूया इथंच आपण. 45 मिनिटाचा ब्रेक पण घेऊया. आपला ड्राईव्ह टाइम झाले लगभग 2 तास झाले, अजून 2.5 तास आहे ड्राईव्ह टाइम आपल्याकडे. पण काय आज आपण निवांत जायचं आहे. सगळ्यात आधी कंट्री बिगिन करूया. तर मित्रांनो, आपण नाश्त्यामध्ये शिरा बनवलाय. तुम्ही म्हणणार काय, मागल्या वेळा व्लॉगमध्ये पण शिराच होता. मला स्पेशली शिरा आवडतो, त्यामुळे मी बनवतो. तर शिरा बनवलाय आपण. मला एवढं जास्त छान कुकिंग येत नाही. मी कुकिंग जे आहे ते इथं आल्यानंतर शिकलोय. अगदी मला कांदा सुद्धा कापा येत नव्हता. मी इथं युरोपमध्ये आल्यानंतर मी सगळं शिकलोय. त्यामुळं जेवणाचे पण जास्त करून मी व्हिडिओ बनवत नाही, का तर एवढं मला जेवण येत नाही बनवायला. कसं तर बनवतो मी. शिकेल, अजून टाइम आहे, शिकेल हळूहळू. त्यामुळं मी व्हिडिओमध्ये जास्त जेवण बनवायचं ते घेत नाही, का तर एवढं परफेक्टली आपल्याला येत नाही. आणि शिरा मला आवडतो, त्यामुळे आज नाश्त्यामध्ये मी शिरा बनवलाय. ह्याच्या आधी पण 1-2 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी शिराच बनवला होता. तर मला स्पेशली शिरा आवडतो, त्यामुळे मी बनवतो. तर थोडंसं घ्या समजून, का तर जेवण नाही मला येत. तर चला तर मित्रांनो, नाश्ता झालाय. आपली रेस्ट झाली लगभग 1 तास 31 मिनिटं झाली. टाइमपास जास्तच झाला. काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला काही जास्त लांब जायचं नाही. चला तर निघूया. आता राहिले 324 किलोमीटर. पुढे आता फक्त एकदा छोटासा स्टॉप घ्यायचा आहे. आपल्याला पाणी घ्यायचं आहे प्यायसाठी. पाणी एकदा भरलं की परत आपण थांबायची की आपल्याला आवश्यकता नाही. परत आपल्याला 45चा कुठं तर ब्रेक घ्यायला थांबायला लागलं तरच, अदरवाईज आपण डायरेक्ट पार्किंग मध्ये जाऊ.
आता शिरा काय झालं, ती जजमेंट लागले नाही किती घ्यायचा, शिरा आला जास्त. In 200 त्यामुळे आता meter leave पोट roundabout at second exit onto पोट Intel भरलंय Autobahn. पूर्णपणे. जागा नव्हती पोटात तरी सुद्धा ठुसून ठुसून भरले पोटात. आता कशाचं जेवतोय तो? Now leave roundabout at second exit onto Intel Autobahn. समोर सीन बघा, डोंगर अजून भरपूर पुढे येणार आहे. बघा जेवढा होता होईल तेवढा प्रयत्न आपण शूट करायचा प्रयत्न करूया. आता सकाळचे वाजलेले आहेत 10:30. आपण 6:45 बरोबर ड्युटी चालू केली. आपलं ड्राईव्ह फक्त सकाळपासून 2 तास 3 मिनिटं झाले. म्हणजे 3 मिनिटं आता झालं, 2 तास मग 2 तासांना आपण थांबलो होतो. 45 मिनिटाचा ब्रेक घेतला. परत आपल्याला 4.5 तास मिळाले. एक पार्किंग आलंय, बघूया इथं पाणी भरायला आहे का. 2 पार्किंग गेलीत माग, भरपूर गर्दी आहे. त्यामुळे मी काय त्या पार्किंग मध्ये गाडी आतच गाठली नाही. बाहेरनच गर्दी आहे म्हणल्यावर मी आतमध्ये गाडी घेऊन गेलोच नाही. इथं पार्किंग आहे, इथं बघूया आहे का पाणी भरायला. आयला पण इथं गाडी लावायला जागा नाही. पाणी भरून घेऊया पटकन. बनवलेलं आहे हे पिण्याचं पाणी. दाबलं एक पाणी येते, पाहू शकता. हे फक्त दाबलं एक पाणी येते. काय सिस्टम आहे काय मला पण माहित नाही, पण हे दाबलं की ही लिव्हर फक्त पुढे दाबली की पाणी येते एकदम प्रेशरने. हे एकदम स्वच्छ पाणी आहे. पाणी बघा एवढं साफ सुथरं, बोतल घाण होईल पण पाणी नाही. इतकं नीट अँड क्लीन, एकदम आर पार दिसते पाणी. पाहू शकता इतकं क्लीन पाणी. सगळी टोटल ट्रक ड्रायव्हर सगळी पाण्यासाठी तुम्हाला थांबलेले दिसतील. सगळी ही सगळी पाणी भरते. हो का, एवढं साफ सुथरं आणि टेस्टी पाणी आहे. ऑस्ट्रियामध्ये कोणी आलं तर सगळ्यात पहिल्यांदा पाणी भरून घेते सगळी. तर बाय पाणी भरून झालेलं आहे. 40 लिटर पाणी घेतलं. एक 20चा कॅन भरून घेतला आणि 2 10-10ची भरून घेतली. ऑस्ट्रियाला नेहमी आपण आलो की पाणी इथं भरतोच. इथं म्हणजे हर पार्किंग मध्ये पाणी ऑस्ट्रियामध्ये भेटतं आणि जवळपास सगळी लोक ऑस्ट्रियाचं पाणी पितात. झालं, आता आपल्याला कुठं थांबायची गरज नाही. पाणी वगैरे भरलेलं आहे. 40 लिटर पाणी आता आपल्याकडे प्यायचं झालंय. त्यामुळे आता काय टेन्शन नॉट. ऑस्ट्रियाचं पाणी खरंच लय जबरदस्त. आता इथून तुम्हाला व्हिडिओ मध्ये चव दाखवता येणार नाही, नाहीतर एकदम काय म्हणते ते आपण आपल्याकडे म्हणतो ना की बाबा पाणी प्यायला यार ताण भागली माझी, तर अशा प्रकारचं पाणी आहे. एवढे मिनरल्स वगैरे आहेत. का तर तुम्ही आता समोर पाहताय की सगळा पहाडी इलाका आहे. एकदम डोंगरातून याच्यातून पाणी येतंय ते. त्यामुळं पाणी एवढं स्वच्छ आणि टेस्टी आहे की विचारू नका. सगळे मिनरल्स वगैरे त्याच्यामध्ये नॅचरली आहेत. हे तर नाही की बाबा त्यात टाकायला लागतात किंवा काय, नॅचरली आहेत. का तर या डोंगरातूनच पाणी येतंय. हे ऍक्च्युली बोरिंगचंच पाणी आहे, पण ते वर काढायची काय सिस्टम आहे त्यांची ते काय कळत नाही की डायरेक्ट कसं काय एवढं प्रेशरनं पाणी वरती येते. काहीतरी इलेक्ट्रिक सिस्टम असा, फक्त लिव्हर आपण ढक्कलला किंवा पाठीमागं ओढला की पाणी येतं एकदम प्रेशरमध्ये. आणि हर पार्किंगमध्ये सेम तुम्हाला सिस्टम आहे. असे पुढे दिसतात तुम्हाला असल्या डोंगरातूनच पाणी येतंय ते. त्यामुळे एकदम स्वच्छ सुंदर नितळ पाणी, एक नंबर. पूर्ण ऑस्ट्रियामध्ये कुठंही जावा तुम्हाला पाण्याची सोय अशी भेटणार. पाणी भेटणारच हर ठिकाणी, हर पार्किंग मध्ये किंवा गावातनी सुद्धा हर ठिकाणी, हर एका लाईनला, एका गल्लीला आपण जसं म्हणाय गेलो तर प्रत्येक गल्लीला असे पंप आहेत. बस हँडल दाबायचं पाणी येते त्यामधून. सगळीकडे आहे तिथं, जबरदस्त. तर पाहू शकता कसले डोंगर जबरदस्त आहेत. हे बर्फात, पूर्ण बर्फानं भरलेलं असते सगळं, पूर्ण व्हाईट, काय सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. ओनली टोटली व्हाईट. ऑस्ट्रियामध्ये खूप स्नोफॉल होतो. आपल्या बऱ्याच साऱ्या हिंदी म्हणजे बॉलिवूड फिल्मची शूटिंग इथं ऑस्ट्रियामध्ये अशा पर्वतावरणी झाली. बऱ्याच ठिकाण, बऱ्याच आता रिसेंटल्या फिल्मची पण बरीच शूटिंग इथं स्नोफॉल मध्ये झालेली आहे.
Now keep left towards Brennerbosen. नजारा बघा फक्त मित्रांनो. ऑस्ट्रिया इटलीमध्ये जबरदस्त रोड किंवा रोड सीन जबरदस्त असतात. फक्त नजारा बघा कसले खतरनाक दिसत. हे आधी पण बघितला असेल तुम्ही रोड एका ब्लॉगमध्ये. आपण अजून एका इटलीच्या ट्रिपमध्ये आलो होतो, त्यामध्ये सुद्धा हे बघितलं असेल. आता आपण ऑस्ट्रियातून इटलीमध्ये सेम त्याच रूटने चाललोय. का तर ऑस्ट्रियातून इटलीत जायला हाच रूट आहे. आता टोल प्लाझा येईल. इथं आपल्यासारखा टोल प्लाझा आहे का तर पुढं टनल आहेत भरपूर. ट्रकसाठी काय ते ऑटोमॅटिक आहे. कारसाठी टोल परचेस करावा लागतो. ट्रकसाठी आपला ह्याच्यातून कट होतोय. आता हा रूट आहे. आता ज्या म्हणजे आपण रूटला आता आहे या रूटला तुम्ही ओव्हरटॅक करू शकत नाही अजिबात. का तर हा एकदम पहाडी इलाका आहे. इथं तुम्ही ओव्हरटॅक करू शकत नाही. पुढचा ट्रक 10च्या स्पीडने जरी चालला असेल तर तुम्हाला त्याच्या पाठीमागूनच चालावं लागेल. टोटली ह्या रूटला ट्रक ओव्हरटॅक बॅन आहे. तुम्ही ओव्हरटॅक करू शकत नाही. का तर इथं 2च लेन आहेत. तुम्ही आता मगाशी पण सांगितलं की तुम्हाला जसं तुम्ही ऑस्ट्रिया इटलीकडे जाल तशा रोड जे आहे ते 3 लेन 4 लेन मधून 2 लेन मध्ये कन्व्हर्ट होतो. का तर हा सगळा पहाडी इलाका आहे. आता तुम्हाला समोर दिसतच असेल की कसा नजारा आहे. याच्यापेक्षा सुंदर तुम्हाला ही स्नोफॉल मध्ये दिसेल. ज्यावेळेला स्नो पडेल नोव्हेंबर मध्ये त्यावेळेला तुम्हाला याच्यापेक्षा सुंदर नजारा दिसेल. आत्ताही सुंदर आहे सोडा. म्हणजे सगळं काही कॅमेऱ्यात मला दाखवता येईना झाले. जर तुम्हाला दाखवलं असतं सगळं काही कॅमेऱ्यात दाखवता येईना झाले. जबरदस्त असा सीन आहे. इकडं घर आहे ती डोंगरावरती तुम्हाला दिसेल. इकडे डोंगरावरती घर आहेत. कॅमेरामध्ये झूम होत नाही. असा रूट आता आपल्याला पूर्ण इटलीपर्यंत लागणार. इटलीमध्ये पण इटलीत एंटर केल्यावर पण थोडाफार असा रूट आहेच. एका पाठीमागल्या ब्लॉकमध्ये पण दाखवलं होतं आपण. एका डोंगरावर गेलो होतो बघा अनलोडिंग करण्यासाठी. एकदम छोटा छोटा रोड होता. तर आता इकडं सगळा असंच पहाडी इलाका सारखाच आहे. रोड बघा कसा आहे. एकदम जबरदस्त. आता ऍक्च्युली आपण चढायला आहे. ती तुम्हाला आता फील होत नसेल पण आपण एक चढाईला आहे. आपण वरती निघालोय. आपण चढायला आहे एकदम. पण ते फील होण्यात आलाय. रस्ता हळूहळू वरती निघालाय. आपल्यासारखं कसं एकदम चढ आहे तसा नाही. हा स्लोली वरती चाललाय. तर आपण हळूहळू असं डोंगरावरती चढायला लागलोय थोडक्यात. पण ते समजून येत नाहीये. रोडच्या कंडिशनमुळे समजून येत नाही. आपल्याला वाटते की हा फ्लॅटच रूट आहे. नजारा बघा मित्रांनो. नजारा फक्त नजारा बघत राहा. आपण आता पूर्णपणे चढावा किंवा डोंगरावर पर्वतावर आलोय असं म्हणू शकतोय आपण. त्यामुळे इथं स्पीड लिमिट आहे. 60च्या स्पीडनं गाडी चढायची आहे, उतरायची पण आहे. आता सगळ्या गाड्यांचं 60चं स्पीड आहे. सिंगल लेन केलेलं आहे. का तर आपल्या दोन्ही बाजूला मोठमोठ्या दऱ्या येतात. मोठमोठ्या दऱ्या येतात दोन्ही बाजूला. त्यामुळे इथं एकदम स्पीड करेक्ट मेंटेन करावं लागतं. कॅमेरे पण आहेत सगळे इकडे इथं आधीमध्ये.
ह्या मुद्दाम ही रोड सिंगल केलेला आहे का तर म्हणजे एकदम वरती रोड आहे त्यामुळं पलीकडे हेलिकॉप्टर आहे बघा दिसते तुम्हाला MACBचे हेलिकॉप्टर आहे. ताराच्या कडेची झाडं कटिंग करते ते जे तारा आहेत ना मोठे इलेक्ट्रिक लाईन त्याच्या शेजारची झाड फांद्यांचं कटिंग चालू आहे हेलिकॉप्टरनं. गेला तर इथं कॅमेरा हातात धरता येणार नाही का तर एकदम आपण अवघड रोडला आहे. म्हणजे ते जे मेन लाईन आहेत मोठ्या त्याच्यावरती ज्या फांद्या मोठ्या यायला लागल्या त्या त्याचं कटिंग हेलिकॉप्टरनं होतंय बघा. आपल्या लेफ्ट साईडला चालू आहे ती कटिंग. आता ती दाखवता येईना झाले मला. हा डेंजरस रूट आहे. आपण आहोत आता ऑस्ट्रियामध्ये A13 रोडला. जे मी रोड नंबर सांगतोय ना ते तुम्ही कधीतरी गुगलमध्ये किंवा सॉरी मॅपमध्ये टाकून बघत जावा म्हणजे तुमच्या लक्षात येते तो रोड, तो एरिया, तो इलाका कसा आहे. म्हणजे ज्या वेळेला व्हिडिओ बघताय त्यावेळेला जर टाकून बघितलं तुम्ही तर तुमच्या ते लक्षात येईल की एक्झॅक्टली हा सीन जो कुठल्या ठिकाणचा आहे. तर समोर आता आपण इटलीच्या बॉर्डरवरती आलेलो आहे. ही जी आहे ती आता इटलीची बॉर्डर आहे. म्हणजे आपण ऑस्ट्रियामधून आता इटलीमध्ये एंटर करतोय. एक्झॅक्टली या ब्रिजच्या खाली बॉर्डर आहे. ही बॉर्डर आपण इटलीमध्ये एंटर झालोय आता. समोर जो टनल आलाय तो इटलीचा आहे. आपल्या टोलचा डिव्हाइस पण ऑटोमॅटिक चेंज झाला बघा. जो ऑस्ट्रियाचा टोल डिव्हाइस होता तो बंद झाला आणि आता इटलीचा टेलिपास जो टोल आहे डिव्हाइस आहे तो ॲक्टिवेट झाला. ऑटोमॅटिक होतं ते बॉर्डरला सेटच असते. बॉर्डर पास झाली की तो डिव्हाइस बंद होतोय. हा डिव्हाइस चालू होतो. आता आपला इटलीचा टोलचा डिव्हाइस चालू झाला. टेलिपास म्हणतात त्याला, टेलिपास. बस छोटंसं कुठं तर पार्किंग आपल्याला बघायचं आहे. पुन्हा आपल्याला तुम्हाला माहित आहे आपल्याला कंट्री बिगिन करावी लागते. कंट्री बिगिन करायचे. छोटंसं पार्किंग आलंच या इथंच घेऊया. या इथं थांबून फक्त आपल्याला कंट्री बिगिन करायचं आणि जायचं आहे लगेच. या इथंच थांबायचं. आपल्याला काही लेन मध्ये घालायची गरज नाही. या इथं थांबून फक्त आपल्याला कंट्री बिगिन करायची. तर कंट्री बिगिन झालेली आहे आणि आपल्या वे बिल मध्ये पण आपल्याला एंट्री करावी लागते. आपल्याकडे एक चार्ट असतोय त्यामध्ये आपण कुठं थांबतोय, काय करतोय, काय नाही, किती रेस्टिंग झाली, काय झालं, सगळं काय एंट्री करावी लागते. रात्री व्लॉग एडिट करण्याच्या नादात झोप झाली नाही आपली सरळ. बऱ्याच वेळा रात्री उठून अपलोड झालाय का बघण्यात आपली झोप झाली नव्हती. झोप आली त्यामुळे अचानक 1.5 तास नॅप घेतली. एकदम मस्तपैकी झोपलो होतो. तर एक पार्किंग आहे दाखवतो तुम्हाला. घरं इथं कशी आहेत दाखवतो. तर हे पार्किंग आहे. गाडी आपण लावल्या इथे. तो मेन रोड आहे. तर ही गाव आहे बघा किती डोंगराच्या पायथ्याशी आहे बघा. किती छान वाटतं बघा. छोटंसं रेस्टॉरंट आहे. फ्रेश व्हायसाठी आलतात. फ्रेश झालो, झोपलो तर 1.5 तास आपण झोप घेतली. ते अशा प्रकारचं रेस्टॉरंट आहे छोटंसं. एक्झिट इकडे आहे, एंट्रन्स इकडे आहे.
चला तर मित्रांनो, झोपण्याच्या नादात आपलं 2 तास गेलं. लय झोप आली होती का तर काल एडिटिंग करण्यातच टाइम गेलं, अपलोड झालाच नाही शेवटी. लय टाइम गेला आपलं. Restricted accessible area. जाऊया आता. आपलं राहिलंय किती, 187 किलोमीटर राहिले. त्यानंतर पार्किंगमध्ये जाऊन आपण पुन्हा झोपायचं आहे. मागासपासून आपण वरती चढत होतो पर्वताव किंवा डोंगराव म्हणा. आता आपण हळूहळू खाली उतरायला लागलो. आता आपल्याला जास्त करून अशी ढलान कसार लागेल. इटलीत आले की नजाराच नजारा बघायला मिळते. ती कसला भारी नजारा आहे बघा. इकडे खाली पण गाड्या चालते. आपण एकदम वरती डोंगरावरती घर आहेत समोर. तब्बल 100 किलोमीटर नंतर आपलं स्पीड 85 झालंय. नाही मगासपासून आपण डोंगरावरून खाली येण्यात आपलं सगळं 60चं स्पीड होतं. एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक. तर आपण पूर्ण आता एकदम डाऊन लेवलला आलो. तर तुम्ही पाहू शकता डोंगर सगळे वर राहिले, डोंगर गेले पाठीमागे. पण आपण आता एकदम समुद्र सपाटीला आलो. आपण आता इटलीमध्ये आहोत A22. तर या रोडला म्हणजे खासियत आहे, म्हणजे खासियत नाही, हे सांगतो की या रोडला बिलकुल ओव्हरटेक अलाउड नाही. प्लस पोलीस या रोडला भरपूर असतात. हलकासा जरी तुमच्या मोबाईल हातात दिसला, काय दिसला, डायरेक्ट तुमचं लायसन्स सस्पेंड आहे. आपल्यासारखं इथं काय युरोपमध्ये कुठंच चालत नाही. 50 घ्या, 100 घ्या, सोडा असली काही सिस्टम नाही. त्यामुळं हा रोड जो आहे तो एकदम काय म्हणतात त्याला खतरनाक आहे इटलीतला. अजिबात मोबाईल वगैरे काय असलं चालत नाही. भरपूर या रस्त्याला पोलीस असते. अशा ठिकाणी उभा राहिलेले असतात की तुम्हाला दिसणारच नाही की ते कुठून तुम्हाला बघतील. बरोबर तुम्हाला कॅच करणार. आणि बिलकुल या रस्त्याला नो ओव्हरटेकिंग आहे. साईडला तुम्ही अगर बोर्ड जरा व्हिडिओ थांबवून बघितला तर साईडला स्पष्टपणे लिहिलेला आहे 0 to 24 ओव्हरटेकिंग बॅन. म्हणजे 24 तास ओव्हरटेकिंग बॅन. म्हणजे तुम्ही ओव्हरटेक करूच शकत नाही या रस्त्याला. चुपचाप पुढचा जो स्पीडनं चाललाय त्या स्पीडनं चालायचं. कार जातील, सगळं जातील. ट्रक जो ट्रक आहे त्यानं ओव्हरटेक करू शकत नाही. इटली सगळ्यात जास्त काय म्हणते त्याला टनलसाठी प्रसिद्ध आहे. इटलीत एवढे टनल आहेत. जो नाईस रोड जो आहे त्याला तर एवढे टनल आहेत की काय विचारू नका. जबरदस्त टनल, नुसते टनलच टनल. जो रोड जातो नाईस रोड म्हटलं जातं त्याला, तसंच आपण त्या रोडनं आपण भरपूर वेळा स्पेनला गेलो त्या रस्त्याने. तर त्या रोडला एवढे टनल आहेत काय विचारू नका. इटलीत भयंकर टनल, जबरदस्त. सेकंदाला म्हणलं असं तर टनल असं चालेल तुम्हाला की ह्या टनलमधनं बाहेर पडलं की लगेच 100 मीटरमध्ये दुसऱ्या टनलमध्ये एंट्री. इतके टनल इटलीमध्ये आहे. सगळ्यात जास्त म्हणला असा तरी सुद्धा चालेल युरोपमध्ये. सगळ्यात जास्त टनल इटलीमध्ये आहे. आता मी सकाळीच तुम्हाला म्हणलं होतं की आज आपलं जास्त किलोमीटर नाही आहे, 420 किलोमीटर फक्त जायचं होतं आपल्याला. त्यामुळं 420 मधलं आपलं फक्त आता 92 किलोमीटर राहिलेलं आहे. इटलीमधील विरोना म्हणून प्लेस आहे, सर्च करू शकता गुगलला. तिथं आपलं पार्किंग आहे आणि तिथून 100 किलोमीटर अंतरावरती आपलं अनलोडिंग आहे. जे की उद्या म्हणजे 29 जुलैला सकाळी 9 वाजता आहे. म्हणजे आपण 7 वाजता आरामशीर उठून स्टार्ट करू शकतोय. नेक्स्ट ट्रिप आणि पाहूया कोणती भेटते ते उद्याच कळेल. ज्यावेळेला अनलोडिंग होईल तोपर्यंत आपल्याला ट्रिप मिळेल पुढची. पाहूया कोणती ट्रिप भेटते.
इटलीमध्ये बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी लोक आहेत ती डोंगराच्या खाली पायथ्याशीच राहतात. म्हणजे सगळीकडे इकडे इटली आणि ऑस्ट्रिया जो आहे डोंगराळ भाग आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं. तर यांची जे आपण म्हणतो ना राहणीमान हे असं आपल्याकडे कसं हिमाचल प्रदेश वगैरे मध्ये लोक जशी राहतात अशा टाईपमध्येच आहे. डोंगराच्या उताराला वगैरे ही लोक राहतात. पण घरं एवढी यांची स्टँडर्ड आहेत की विचारू नका. तर आपल्याला इथून आता एक्झिट करायचं आहे आणि लोकल रोड पकडून आपल्याला जायचं आहे 22 किलोमीटर पार्किंगकडे. आता आपल्याला लागेल टोल नाका. इकडे टोल नाका आपल्यासारखा असतोय. कोण माणूस नसते त्याच्यामध्ये, ऑटोमॅटेड असतात पण आपल्यासारखे असतात बॅरियरवाले इटलीमध्ये. In 300 meter leave roundabout at third exit towards Mantova Pescara. इथं जी टी लिहिलंय त्या टीच्या जो खाना बनलाय त्यामध्ये आपला ट्रकचा आहे. ते टी म्हणजे ट्रक. ऑटोमॅटिक ओपन झालं व्हेरिएटेड. इथं कोण टोल नाक्यावर बसलेलं नसते पण हे ऑटोमॅटिक असते सगळं. आपण सोडलेला हायवे तुम्हाला राईट साईडला दिसतोय बघा. म्हणजे आपण या हायवेला आलोय, फक्त त्या साईडनं आलोय. पण इथं जवळ एक्झिट नसल्यामुळं आपल्याला मागं 22 किलोमीटर पाठीमागे एक्झिट करून ह्या यस रूटनी यावं लागलं. हा रूट तुमचा दिसतोय बघा राईट साईडला, त्या हायवेनंच आपण आलो होतो. लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकताय द्राक्षाची शेती आहे. इटलीमध्ये द्राक्षाची शेती भरपूर केली जाते का तर त्यापासून वाईन बनवली जाते. त्यामुळे इथं द्राक्षाची शेती तुम्हाला भरपूर मिळेल. जिकडे तिकडे तुम्हाला द्राक्षाची शेती मिळेल. या द्राक्षापासून ते वाईन बनवतात. बाकीची पण शेती आहे पण जास्त करून द्राक्षे जास्त म्हणजे बघायला मिळतात. अजून पण लक्षात येईना पार्किंग ऍक्च्युली हाय कुठं. Now turn left, then you will have reached your destination. कंपनी आहे कोणती तरी, कंपनीच्या आतमध्ये आपल्याला पार्किंग दिलेलं आहे. Now you will have reached your destination. तर मित्रांनो या कंपनीत आपण झोपू शकत नाही. त्यांनी सांगितले ट्रेलर डिस्कनेक्ट करून गाडी बाहेर लावायची. तर आपण बाहेर गेटच्या बाहेर जाणार आहे. ही एक ट्रक कंपनी आहे. ती कंपनी बाहेरच्या ट्रकला अलाव करत नाही, फक्त आपला ट्रेलर ती ठेवून घेणार आहेत. तर मित्रांनो ट्रेलर आपण आत कंपनीत सोडलाय. ही एक ट्रक कंपनी आहे. मग कंपनीच काय तर स्वतःचं लायसन असेल. पण त्यांचं म्हणणं आहे की दुसरा ट्रक आत थांबू शकत नाही. त्यांचे ट्रक थांबलेत आत, ड्रायव्हर पण त्यांच्या आत आहे. पण आपला ट्रक ते नाही म्हणतात. त्यांनी ट्रेलर डिस्कनेक्ट करायला लावला, बाहेर रोडवर लावा म्हणलं. मग गेटच्या बाहेर थोडीशी जागा सापडली, तिथं लावली. आता आपल्याला इथंच सकाळी 7 वाजेपर्यंत रेस्ट करायची. आता वाजलेले आहेत 6, म्हणजे एक 12-13 तास आपल्याला इथंच थांबायचं आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 29 तारीख. आज आपला अनलोडिंग आहे. काल आपण रात्री ट्रेलर कट केला आणि इथं रोडच्या बाहेरच आपण कंपनीच्या बाहेर थांबलोय. आता ट्रेलर कनेक्ट करायचं आणि आपल्याला निघायचं आहे. तर मित्रांनो कंपनीच्या आता आलोय, ट्रेलर कनेक्ट केलाय. ही RC नावाची कंपनी आहे इटलीतली.
जशी आमची कंपनी आहे तशीच ही कंपनी आहे, पण बाहेरच्या गाड्यांनाही पार्किंग करून देत नाही. आपले ट्रेलर पार्क करून देत होती. ट्रेलर आपण कनेक्ट केला आहे. जाऊया आता अनलोडिंगच्या दिशेने. 98 किलोमीटर आहे इथून. तर मित्रांनो अनलोडिंग सुरू झालेलं आहे. हा अशा प्रकारचा माल होता आपल्या गाडीमध्ये. तर मित्रांनो गाडी आपली तर इटलीमध्ये अनलोड झालेली आहे. आपल्याला नेक्स्ट ट्रिप आलेली आहे. नेक्स्ट ट्रिप आपली असणार आहे इटली ते हंगरी. पण हंगरीला आपल्याला पाठवणार का नाही पाठवणार काय माहीत नाही. लोड करायचा आहे. एखाद्या वेळेस ट्रेलर आपला स्वॅप पण होऊ शकतो किंवा आपण हंगरीला जाऊ पण शकतो. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक ही करत जावा, शेअर करत जावा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.